जत विधानसभेचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी आज शेतकरी व इतर जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाशी भेटले। विविध प्रश्नासाठी त्यांनी आज मागणी व रस्ता रोको केला। याच्यामध्ये सर्व पक्षीय दलाचे नेते उपस्थित होते। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं या जत तालुका हा कायमचा आमचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि या तालुक्यात सगळ्यात शेवटचा तालुका म्हणून ओळखला जात होता। आणि विधानसभेच्या वेळेस जे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा जत तालुका हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि त्याला 1 नंबरला आणलं पाहिजे। पण खऱ्या अर्थानं या तालुक्यात येताना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आश्वासनं देत असताना या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय आणि कशाची गरज आहे हे खरं प्रामुख्यानं दिलं पाहिजे। आणि आज आमच्यावर 2 वर्षानंतर सुद्धा आज दुष्काळाची परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज येत असताना सुद्धा आज तालुक्यात 6% फक्त पाऊस झालेला आहे। आणि त्या माध्यमातून या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मगाशी जमदाडे साहेबांनी सांगितलं आणि नानांनी सांगितलं की या तालुक्यात आपल्याला पाहिजे काय तर प्रामुख्यानं पाणी आणि पाण्यानंतर आम्हाला MSCB पाहिजे आणि MSCB नंतर आरोग्य शिक्षण या पद्धतीचं आम्हाला काम पाहिजे। पण इथं आल्यानंतर आम्हाला या सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय दाखवलं जाते? आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।